काल आपण बघितलं आपल्या महाराष्ट्रामधील सगळ्यात हुशार अंतरवालीचे ज्ञानबा ज्यांना म्हणलं जातं त्या मनोज जरांगेंनी मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील फक्त 4 जे उमेदवार निवडून आले होते, मग 2 जिल्हा परिषदेचे सदस्य, 2 नगरपालिकेचे सदस्य, त्यांची पडताळणी फेटाळली म्हणून जो काय काल त्रागा केला, जी काही गरळ ओकली ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली। याच्यामध्ये मला खेद वाटतो की जो पराक्रमी आमचा मराठा बांधव आहे, मराठा समाज आहे, एवढे महापुरुष होऊन गेले, एवढे विचारवंत आहेत, एवढे मोठमोठे लोक आहेत, आणि या समाजाचा नेता कुठल्या भाषेमध्ये बोलतोय आणि कुणाला बोलतोय ते मी आवर्जून आता परत ऐकून दाखवायचंय मला। नवरा जिवंत नव्हता तेव्हापासून ते पुरावे तुमच्या एकाबी तुमच्या नवरा जिवंत नव्हता तेव्हापासून ते पुरावे तुमच्या एकाबी तुमच्या नवरा जिवंत नव्हता तेव्हापासून ते पुरावे। मला सांगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा माणूस मनोज जरांगे आई माईवरनं शिव्या देतो। या मनोज जरांगेचं 13 तासाचं उपोषण झालं। उपोषण चालू करताना विखे पाटील तिथे होते। एक मांडीवर विखे पाटील, एका मांडीवर ते प्रसाद लाड। आता मला विचारायचं, आता तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं ना? आम्ही ओबीसी गेल्या अनेक वर्षापासून म्हणतोय की या कुणबी दाखल्यांद्वारे घुसखोरी होतीये। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, हजारो ठिकाणी या ओबीसीच्या जागेवर, आरक्षित जागेवर हे असे बोगस दाखले या जरांगेंच्या दबावामुळे हे वाटले गेले आणि तिथं हे बोगस दाखले घेऊन ओबीसीच्या जागा लाटल्या गेल्या। आता त्याच्या पडताळण्या चालू आहेत आणि 4 कुठेतरी पडताळणीचे प्रमाणपत्र फेटाळले म्हणून हा मनोज जरांगे याला त्याला शिव्या देतोय, याला त्याला धमक्या देतोय। त्या बावनकुळेच्या मुळे मी तुमच्या 25 आमदार पाडील। माझं या मनोज जरांगेला ना आव्हान आहे, तुझ्या दम आहे ना तर तू आहे ना ते 25 आमदार सोड, तू एका फक्त कुठल्या तरी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव, अंतरवालीचाच होऊन दाखव। दुसरं म्हणजे आणखीन काय बोलतोय, माझ्या नादी लागाल तर मिले खराब आणि काय तर 250 जाती बाहेर काढल। मनोज जरांगे, तू खरं एका बापाची औलाद आहे ना, माझं तुला इथनं आव्हान आहे, तू 250 जाऊन दे, 25 पण जाऊन दे, तू फक्त ना एकच जात बाहेर काढ, एकच जात, 1 वर्षाचा वेळ आहे। आणि जर बाहेर काढली तर तुझा मी शागिर्द होईल, आणि जर नाही काढली तर ते अंतरवाली सराटीमध्ये येऊन आहे ना तुझ्या तू मिशा काढून फिरायचं आहे का कबूल? काहीतरी करायचं, धमक्या द्यायच्या। ह्या जात पडताळणी समिती जे आपल्याला दाखले दिले जातात त्याच्यासाठी हा कायदा आहे। हा 2000 सालचा SC ST OBC VJNT SBC जवळजवळ 500-550च्या वरती ज्या जाती आहेत त्या जात समूहातील प्रत्येक व्यक्तीला जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी 2000 सालचा हा ऍक्ट आहे। त्याच्यानंतर 2000 सालचे रूल्स आहेत आणि त्याच्यानुसार ती कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे त्या तालुक्यातले प्रांतांना अधिकार आहे की त्या अर्जदाराचा आजोबा पंजोबा डीम्ड डेट म्हणजे 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ज्या प्राधिकाऱ्याच्या म्हणजे आपण त्याला तो मानवी दिनांक म्हणतो तिथं वास्तव्यास होते, ते पण त्याचे कोण तर रक्त नाते संबंधातील पॅटर्नल साईडचे नातेवाईक, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, त्यांना ते देण्याचा अधिकार आहे। आणि या सर्व जात प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी, जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला जुने 1967 पूर्वीचे महसुली पुरावे लागतात। आता शिंदे समिती आली, त्या शिंदे समितीने जवळजवळ 15 ते 20 प्रकारचे वेगवेगळे डॉक्युमेंट त्यांनी आता आणलेले आहेत। मग त्याच्यामध्ये खसारा पत्रक असेल, ताडी नोंद वही आहे, भूमी अभिलेखच्या नोंदी आहेत, त्या नोंदीमध्ये जर तुमच्या कुणबीची नोंद असली तर ते तुम्हाला दिलं जाणार। ते ऍक्ट मध्ये आणि रूल्स मध्ये त्याच्यात अमेंडमेंट करून हे सगळं टाकले। आणि हा शहाणा म्हणतोय की या समितीने जे अवैध केले ते वैध करायचं, नाहीतर मी दाखवतो। एवढा जातीवादी समाजसेवा अख्ख्या महाराष्ट्राने बघितला नसेल। त्याच्या डोक्यात इतकी जात भिनलेली आहे की एकनाथ शिंदे मराठा समाजाचे आहेत म्हणून आम्ही एकनाथ शिंदेला जीव लावला, अजित पवार मराठा समाजाचे आहेत म्हणून आम्ही अजित पवारांना हे केलं, आणि आता तुमचं सरकार पाडतो। आम्हाला फडणवीसांबद्दल पण काही देणं घेणं नाही आणि त्या बावनकुळेंबद्दल पण देणं घेणं नाही। त्याचं शल्य काय आहे ते सांगतो। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही म्हणतोय आमची ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती केली,
मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील जरांगे बसायच्या आधी तिथं हजर असतात. 12 ते 13 मीटिंग झाले त्या उपसमितीच्या. मग विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्या सारथीचे असतील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे असतील, या नोंदी शोधायच्या असतील, झट मंगनी पक्ष आधीच बोललं की लगेच त्यांना आहे त्या हातात जाऊन तिथं एसओपी त्या मनोज जरांगेच्या हातात देतात. आणि आमचे बावनकुळे साहेब, तुम्ही अध्यक्ष आहात ना ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे, किती मीटिंग घेतल्या तुम्ही? मराठा समाज आता जरांगे 13 तासाचं उपोषण केलं. या जरांगेनी उपोषण केलं की जे काय 25-30 जणांनी दुर्दैवी आत्महत्या केल्या होत्या त्यांना 10-10 लाख रुपयाची मदत केली, सरकारी नोकरी दिली. ओबीसीच्या आरक्षणाच्या चिंतेमुळं ते 2 सप्टेंबरचा JR आल्यामुळं ओबीसीच्या 16 जणांनी आत्महत्या केली. गेल्या मागच्या महिन्यापासून आम्ही प्रत्येक मंत्र्याला जाऊन हे निवेदन देतो की आमची म्हणजे तुमची मराठा समाजाची लेकरं आणि आमची कोण? आमच्या विद्यार्थ्यांबाबत तुमच्याकडे सहानुभूती नाहीत का फडणवीस साहेब? आमच्यासाठी तुमचे जे मंत्रिमंडळ उपसमिती त्यांना मिटिंग नाही घ्यायची का? आमचं ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गटांगळ्या खाते. त्याच्या आता 11 तारखेला हिअरिंग आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला करायचं नाही. मराठा संदर्भातल्या समाजाच्या संदर्भातल्या आरक्षणा संदर्भातल्या ज्या केसेस आहेत त्याला कोटी कोटी रुपये तुम्ही देता. आणि ओबीसीच्या संदर्भातलं आरक्षण राजकीय आरक्षण गेलं होतं ते आम्ही पुनर्प्रस्थापित केलं. त्याच्यासाठी तुम्हाला काही देणं घेणं नाही. त्याच्यामुळं हे सरकार या जरांगेला मांडीव घेतंय. आता सरकारचं असं झालंय की अवघड जागचं दुखणं आहे ते सांगता पण येत नाही आणि सहन पण होत नाही. कारण की या जरांगेला याच प्रसाद लाडांनी चोचले पुरवले. या कारखानदारांच्या या सगळ्या प्रस्थापितांचा तो नेता आणि मग हा काहीतरी करेल म्हणून त्याचे लाड केले. आता शिव्या खा. आमचं म्हणणं एकच आहे, ह्या जरांगेनी जे आता दबाव टाकायचा प्रयत्न करतोय ही क्वाझी ज्युडिशियल बॉडी आहे, अर्धन्यायिक आयोग आहे, त्याला सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत. सिव्हिल कोर्टाप्रमाणे प्रोसिजर चालती, तिथं सुनावणी होती, तिथं पुरावे दिले जातात, तिथं क्रॉस घेण्यात येते. आणि जर तुमचे जर वंशावळी आता त्यातलं मी तुम्हाला या जरांगेनी काल अख्ख्या महाराष्ट्राला येड्यात काढलं. त्या स्वाती शिंदे दहीहंडे यांच्या बाबतीत नक्की झालंय काय तर यांनी त्यांचे खापर पंजोबा यशवंत असं दाखवलंय. एक खापर पंजोबा आमचे यशवंत आहेत आणि एक उर्दू मधलं एक फसली पत्रक आहे. त्याचं त्या उर्दू लिपीमधलं जो लिप्यांतरकार आहे त्या लिप्यांतरकाराकडून यांनी लिप्यांतर करून घेतलं आणि त्या लिप्यांतरामध्ये नाव आहे. आणि मग जे तक्रारदार होते त्या तक्रारदारांनी दुसऱ्या एका त्यांना ज्यावेळेस हे निदर्शनास आलं दुसऱ्या एका लिप्यांतरकारांकडून लिप्यांतर करून घेतलं. त्या लिप्यांतरामध्ये तिथं नाव आहे जे खरं लिप्यांतर आहे ते हनुमंता पी शहाजी भागीदार पोलीस पाटील असं त्यांनी केलंय. आणि ह्या ज्या दहीहंडे ताई आहेत ह्यांनी जे लिप्यांतर केलं त्या लिप्यांतरकारांनीच मोठी चूक केली, जाणून बुजून केलं ते आणि तिथं यशवंत दाखवलं. आणि तो यशवंत म्हणजे आमचा खापर पंजोबा. हे असलं बोगसगिरी करून मिळवलेलं प्रमाणपत्र फेटाळलं तर समितीने काय वाईट केलं? मग तुम्ही असंच प्रत्येकाने जात बघणार तर जरांगे म्हणतात तिथं ते ओबीसीचे अधिकारी आहेत म्हणजे तुम्ही कोर्टाकडे पण जातीने बघणार, तुमच्या मंत्र्यांकडे पण जातीच्या चष्मेने बघणार. आमच्या आता थोडीशी माहिती याच्यामध्ये आणखीन मी हे करतो की मराठवाड्यामध्ये ही जी आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडं जे अर्ज गेले त्याच्यामध्ये फेटाळण्याचं प्रमाण 0.03%. म्हणजे विचार करा 4 प्रमाणपत्र फेटाळली म्हणून एवढी आगडोंब उसळलं आहे. जी दिली त्याची चौकशी कोण करणार? या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सरकारला आम्ही इशारा देतोय. या संदर्भामध्ये या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्य पंकजा मुंडेंनी पण जाहीर केलं होतं. समितीने निर्णय घेतला होता पहिल्या मीटिंग मध्ये की ही जी दहीहंडेंचं मी तेच सांगतोय त्यांनी खापर पंजोबा यशवंत म्हणून दाखवले आणि त्याचा पुरावा कुठला होता तर ही जी उर्दू नोंद आहे ही फसली पत्रक आहे. त्या उर्दू नोंदीचं त्यांनी लिप्यांतर एक जणाकडून करून घेतलं आणि त्या लिप्यांतरकारांनी त्याच्यामध्ये काय लिहिलं की यशवंत नाव आहे, मोहम्मद एत्ते मोहसिन असं त्यांच्याकडून त्यांनी यशवंत लिहिलं. पण
ज्यावेळेस तक्रारदाराला हे लक्षात आलं, त्यांनी त्या उर्दू लिपीतला जो अभिलेख त्याचं 2-3 लिप्यांतरकारांकडून लिप्यांतर करून घेतलं, त्याच्यामध्ये हनुमंत आलं. मग अशा प्रकारे जर खोट्या बोगस जर तुम्ही हे लिप्यांतर सादर करून जर घेतला असेल तर ते फेटाळलंच जाणार. बर, याला आता हायकोर्टाची जागा मनोज जरांगे घेणार आहे का? पडताळणी समितीचा निर्णय जर मान्य नसेल तर यशवंत आणि हनुमंत, खरं नाव हनुमंत होतं आणि दाखवलं यशवंत. आणि ते तक्रारदार आहेत, काल त्यांनी पण मुलाखत दिली की याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय. आता मला सांगा, आता असं झालंय की पहिल्यांदा एखाद्या कोर्टाचं अपिलेट अथॉरिटी दुसरं कोर्ट असतं, हायकोर्ट असतं. आता या सगळ्या याची अपिलेट अथॉरिटी ह्या सरकारच्या या मनोज जरांगेचे लाड करण्यामुळं आता ती अंतरवाली झाली. म्हणजे आता कुणाचं सर्टिफिकेट फेटलं की जाणार कुठं? त्या अंतरवालीमध्ये. मग हायकोर्टाची जागा मनोज जरांगेला दिली आहे का? आमचा असा सवाल आहे. त्याच्यानंतर आता मी पुण्यामधले काही तुम्हाला प्रकार दाखवतो की कुठल्या प्रकारे झाले. आता एक पंचायत समितीचे एक उमेदवार आहेत, निवडून आलेत, सुदर्शन चौधरी म्हणून. तर त्यांनी एक दाखला इथं जोडलाय. मी दाखला वाचून दाखवतो. खंडू दौलता चौधरी, कुणबी, 21/11/1923, प्रवेशाचा दिनांक राहणार सोरतापवाडी. आता निर्गम दिनांक बघा, हे समोर आहे, हे दाखल केलेले आहे. आणि हे दाखल करून त्या प्रांताकडून तो कुणबीचा दाखला घेतला आणि निवडून आलेले आहेत. निर्गम दिनांक म्हणजे शाळा सोडल्याचा दिनांक. हा शाळा सोडल्याचा दिनांक आहे 15/5/2025. तुमचे पंजोबा 100 वर्ष एका शाळेत होते. 15/5/25 शाळा सोडली, 100 वर्षांनी. आणखीन बरेच तुम्हाला पुरावे दाखवतो. एक आता दौंडचा एक रोहित राजेश पाटील म्हणून एक दाखला रद्द झाला दौंडचा. ह्या रोहित पाटलांनी त्यांचे आजोबा ख्रिश्चन, वडील ख्रिश्चन, आणि त्यांनी एक कुणबीची नोंद दाखवली. आता सुरुवातीला त्यांनी ते उपविभागीय अधिकारी होते, त्यांच्याकडून हा दाखला मिळवताना त्यांनी एक वंशावळ दाखवली. त्याच्यामध्ये सदानंद पाटील आणि संताजी पाटील हे एकच आहेत. सदानंद उर्फ संताजी पाटील आहेत, ते एकच आहेत असं सांगितलं. आणि संताजी पाटलांची कुठली तरी कुणबीची एक त्यांनी नोंद शोधली. नंतर ज्यावेळेस पडताळणी समितीकडे गेलो आणि आम्ही तिथं हे केलं, त्यावेळेस त्यांनी दुसरं ॲफिडेव्हिट दिलं आणि त्याच्यामध्ये सदानंद पाटील म्हणजे माझे सख्खे आजोबा आणि संताजी पाटील माझ्या आजोबांचे भाऊ. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं चालू आहे. आणखीन आता एक माझ्याकडे हा अहवाल आहे. हा सातारा जिल्हा परिषदेचे संदीप मांडवे म्हणून आहे, ते सदस्य आहेत त्यांनी. आणि हे दक्षता पथकाचा अहवाल आहे. म्हणजे ज्या वेळेस कमिटीला शंका येते ते दक्षता पथकाला पाठवतात. तर त्यांनी काय केलं, त्यांनी जी एकुलती एक मोडीची नोंद आहे, गाव नमुना 14, त्याच्यामध्ये जन्म मृत्यूची नोंद आहे. तर त्या जात रकान्यामध्ये तिथं मराठा होतं, तर त्यांनी ते खोडून कुणबी केलंय. तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे, दक्षता पथकाचा अहवाल आहे. मी म्हणत नाही की अभिलेखाची पडताळणी केली असता सदर नोंदीमध्ये जात रकान्यात मोडी लिपीतील अक्षरात व शाईत बदल दिसून येत आहे. आणखीन आता याच्यामध्ये आमचे सहकारी मृणाल ढोले पाटील सांगतील. फक्त मी एक प्रकरण आहे राज्यात. आता असं आहे, आपण जेवढं खोदत जाऊ, म्हणजे आम्ही आता 50-60 जणांना चॅलेंज केले. काही जण ज्याला आता समजायला लागले की असं हे सगळं खोटं होऊन आता मग मराठवाड्यामध्ये काही रद्द झाले. जिल्हा परिषदेचे आता मला सातारचे हे 2 विषय समोर आलेत. एका याच्यामध्ये मनीषा भोसले म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, त्यांनी तर हाईट केली. म्हणजे महसूल खातं आणि ह्या समित्या कसं काम करतात त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा अप्लाय केलं कोरेगाव तालुका कोरेगावच्या उपविभाग अधिकारीच्या इथे केलं कुणबी दाखल्यासाठी. त्यांनी तो दाखला, इथं ऑर्डर आहे याची, ही ऑर्डर मी तुम्हाला दाखवतो. सगळे पुरावे कुणाला पाहिजे असेल तर त्या कोरेगावच्या प्रांतांनी त्यांचं फेटाळलं. त्यांची आजोबा पंजोबा या कोरेगावच्या किनई गावच्या हद्दीतले होते. मानवी दिनांकाच्या वेळेस त्यांनी स्वतः लिहिलं इथं की आम्हालाच यांचा दाखला देण्याचा अधिकार आहे, पण ह्या कुणबी नाही आहेत. 30 दिवसाच्या तुम्ही अपील करा.
तर ह्या ताईंनी काय केलं असेल, ह्या ताईंनी अपील केलं नाही अपर जिल्हाधिकाऱ्याकडे, त्या मान खटाव दुसऱ्या तालुक्याच्या उपविभागीय अधिकारीकडे गेल्या आणि तिथनं कुणबी दाखला घेतलाय. आता त्यांची सुनावणी काल परवा झाली, त्या ऑर्डरला क्लोज झालं. अशा प्रकारे इतक्या खालच्या पातळीला जाऊन फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि जरांगे म्हणतात या कमिट्या आमच्या जातीच्या मागे लागल्यात. आता पुण्यातले आमचे सहकारी मृणाल ढोले पाटील सांगतील याच्या आणखीन याच्याबद्दल. आपण विचारलं की किती प्रकरण अशी आहेत, तर साधारणतः मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये साधारणतः ऍव्हरेज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 60% ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये 60 ते 70% गेलेलं आहे. आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसीचं 60 ते 70% आरक्षण गेलेलं आहे. आणि हे 60-70% आरक्षण जात असताना, त्याचे कायदे करत असताना, ते GR काढत असताना ओबीसी मंत्री आणि ओबीसी नेते म्हणणारे आणि ओबीसीच्या ज्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहे आणि त्याचे जे सगळे सदस्य आहेत, राज्य मागासवर्गीय आयोग आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे जो ओबीसीसाठी आहे, हे सगळे गाढ झोपलेले आहेत, किंबहुना झोपेचं सोंग यांनी घेतलेलं आहे. महसूल खातं ज्या पद्धतीने काम करतं, योगायोगाने चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष पण आहेत आणि महसूल मंत्री पण आहेत. तर महसूल खात्याने काही ठिकाणी ज्यांचे रेकॉर्ड हिंदू मराठा इतकं स्पष्ट शाळेचे रेकॉर्ड असताना देखील हे कुणबी समाजाचे आहेत असे महसूल खात्याने दाखले दिलेले आहेत, काही संबंध नसताना. तर हे सगळं असताना याच्यामध्ये काय होतंय बघ. आता दुसरं एक सांगायचं की आता फुरसुंगी पुण्याजवळच गाव आहे, 100% आरक्षण गेलेलं ओबीसीचं, 100%. म्हणजे तिथं जी सगळी बॉडी निवडून आली तिथं एकही ओबीसी त्याच्यामध्ये निवडून आलेला नाही. आता याच्यासाठी जबाबदार कोण? राज्य सरकार, केंद्र सरकार, कोण नक्की जबाबदार? आता बघा याच्यामध्ये काय होतं. आता एक प्रकरण तुम्हाला सांगतो, संदीप पुजारी कोल्हापूरचं प्रकरण. आता अशा वेळेस ज्यावेळेस आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागतो, तर या प्रकरणामध्ये खरं तर त्यांनी माहिती दिली पाहिजे किंवा नाकारली पाहिजे. पण त्यांनी काय केलं, त्यांनी जो अर्जदार आहे त्यालाच विचारलं की हे तुमची माहिती मागतायत, आम्ही द्यायची का? मग त्यांच्याकडून नाही आलं की पण डिनाय करतात की त्यांनी नाही म्हणले, कायद्यात अशी कुठली तरतूद नाही. असं अतिशय विचित्र प्रकारचं काम या सरकारचं चालू आहे. असाच प्रकार पुण्यातले जे नगरसेविका आरती कोंढरे यांच्याबद्दल पण झालेला आहे. आरती कोंढरेंचं मूळ जळगाव मधनं त्यांनी जेव्हा जातीचा दाखला काढला, आम्ही फाईल मागवली, आम्हाला उत्तर आलं की आम्हाला देता येत नाही कारण त्यांनी नाकारलेली. आणि मग त्याच्यानंतर परत एकदा अपील केलं तरी ते म्हणले की नाही, याच्यामध्ये ती गोपनीय माहिती देता येत नाही. तर अशा पद्धतीने माहिती दिली जात नाही आणि माहिती दिली तरी अतिशय चुकीचे अतिशय निकाल दिले जात आहेत. आता याच्यामध्ये मी 2-3 जसं मंगेश भाऊंनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये खोटे दाखले घेतले जात आहेत, जसं दहीहंड्यांचं प्रकरण आहे तसं पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका आहे स्वाती काटे यांचं मूळ गाव थेऊरच्या आसपास काळभोर वस्ती, तिथलचं काळभोर आहे. आता यांनी काय केलंय, यांनी एक दाखला आणलाय कात्रजचा, थेऊरचा नाही, कात्रजचा. म्हणजे काळभोर जर असतील तर काळभोर थेऊरचे असले पाहिजेत. त्यांनी दाखला आणलाय कात्रजचा. बरं ठीक आहे, आपण समजू शकतो की बाबा काही कारणास्तव तिथं जन्म झाला असेल. तो दाखला जो आहे मोडी लिपीतला, तो काळभोर तर नाहीच आहे, तो काळंजर आहे. आणि जे मोडी लिप्यांतर आहेत त्यांनी पण दिलेले हा काळभोर नाहीये, हे फार तर काळभरच्या जवळ गेलेलं दिसतंय. म्हणजे अशा पद्धतीने एक काहीतरी दाखला आणायचा खोटा आणि पूर्णपणे ओबीसीचं आरक्षण संपवायचं, हे असं सगळं पद्धतीने चाललेलं आहे. आता हे प्रकरण आहे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांचं. आता त्याच्यामध्ये बघा त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला मराठा, त्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो पण मराठा, हिंदू मराठा बरं का. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात या दाखल्यामध्ये की माझं शिक्षण सगळं जे हे ओबीसी कुणबी म्हणून झालंय, असं सरळ कोर्टासमोर खोटं बोलतात. म्हणजे अर्धनी एक कमिटीची हे कोर्टच आहे, याच्या समोर जेव्हा तुम्ही अर्ज करता तुम्ही सगळं सत्य सांगितलं पाहिजे. पण हे सांगतात की माझं शिक्षण कुणबी म्हणून झालेलं आहे, पण शाळा सोडल्याचं दाखला म्हटलं हिंदू मराठा. त्याच्यानंतर त्यांनी 2 त्यांच्या आजोबांचे दाखले दिलेले आहेत.
चुलत आजोबांचे दाखले दिलेले आहेत. रावजी महिपती लांडगे आणि सदाशिव महिपती लांडगे, आणि त्यांची नोंद कुणबी आहे म्हणून ते म्हणतात की आम्ही कुणबी आहे. आता त्यांचा शाळा सोडण्याचा दाखला जो आहे तो स्पष्टपणे सांगतो की शाळेत जो त्यांनी दाखला घेतलाय तो 1 जून 1926 ला घेतलाय, 23 ला 1 जून 1923 ला दाखला घेतो आणि मुलगा शाळा कधी सोडतो तर 22 ऑगस्ट 1923 ला. म्हणजे 2च महिना मुलगा शाळेत होता का? बरं ठीक आहे, एका चुलत्याबद्दल असं, दुसऱ्या चुलत्याबद्दल पण असंच. शाळा दाखला घेतला साधारणतः 6 जून 1917 ला आणि 16 जून 1917 ला शाळा सोडली. म्हणजे 2 महिन्यासाठी म्हणजे रेकॉर्ड क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे का? बरं, दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असं आहे की हे सगळ्या गोष्टी, सगळ्यात मूलभूत प्रश्न असा आहे की माणसाला आपली जात बदलता येते का? जर तुम्ही एक XYZ तुम्ही एक जात म्हणून जर जगला असाल तर तुमची तीच जात मानली पाहिजे, असे स्पष्ट कोर्टाचे निर्देश आहेत, समितीच्या फाइंडिंग्स आहेत. तरीही आणि पण तसं आहे की तुमचं शाळा सोडलं, तुमचं जात दाखला, तुमची जातीची नोंद आणि तुमच्या वडिलांची जातीची नोंद एवढंच ग्राह्य धरलं जाणार आहे. जर या दोन्ही अवेलेबल नसतील तर आणि तर आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, चुलत पंजोबा, आत्या बित्या या नोंदी घेतल्या जातील. पण तरीही तरी अशा पद्धतीने सरकार अतिशय उलट सुलट कारभार चालू आहे. ओबीसी आरक्षण जवळजवळ संपलेलं आहे. ओबीसी आरक्षण संपवण्यात हे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि हे फडणवीस सरकार, मोदी सरकार हे पूर्णपणे कारणीभूत आहे. आणि ज्याच्यामुळे हे सगळं होतंय, एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ही समिती कशासाठी बनली? मुळात ही जी समितीच्या सगळ्या जात पडताळणी समित्या बनल्यात त्या कोर्टाने अशासाठी बनवल्यात की ज्या सामाजिक मागास जाती आहेत, सामाजिक मागास ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये इतर जे सगळे सामाजिक पुढारलेले जातात यांनी अतिक्रमण करू नये हे थांबवण्यासाठीच या कमिट्या बनलेल्या आहेत, हे मनोज जरांगेंना आम्हाला सांगायचंय. आणि दुसरा जो मुद्दा आहे, आम्ही आधी बोललो होतो, परत एकदा बोलतो, मनोज जरांगे काल पण बोलले की आमच्या गरीब लेकरांचं काय, आमच्या गरीब लेकरांचं काय. पुणे पिंपरी चिंचवड मध्ये निवडून आलेले ओबीसी मध्ये नगरसेवक जे आहेत यांची यादी आणि संपत्ती आम्ही जाहीर केलेली आहे. 300 कोटी, 100 कोटी, 180 कोटी आणि 50 कोटीचे तर एकदम ऍव्हरेज आहेत. 50 कोटी कुठे गरिबांची लेकरं? एक जण गरीब नाही याच्यामध्ये, एक जण. पुणे पिंपरी चिंचवडचं मी सांगतोय आणि महाराष्ट्रात काढलं तर हीच परिस्थिती आहे, एक जण याच्यामध्ये गरीब नाही. त्यामुळे हे सगळं खोटारडेपण आहे. मनोज जरांगे यांना आरक्षणातलं काही कळत नाही. सरकारने त्यांना जो आरक्षणाचा प्रसाद द्यायचा तो बंद करावा, त्यांचे लाड बंद करावेत आणि ओबीसी जे समाज आहे, जो सामाजिक मागास समाज आहे, त्यांना कुठेतरी घटनात्मक बचाव करण्याचं काम, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम जे सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे ती सरकारने पार पाडावी. म्हणजे गैरों पे करम अपनों पे सितम हे सरकारने वागणं बंद करावी. सपत्निक वागणूक ओबीसीने देणं बंद करावे, नाहीतर पुढच्या इलेक्शन मध्ये सरकारला याचे निश्चित परिणाम भोगावे लागतील. काही प्रश्न असतील तर नक्की घ्या. नाही, आम्ही या बोगस प्रमाणपत्रांच्या विरोधामध्ये आम्ही जिल्हा जात पडताळण्या समितीकडे हे जे पडताळण्या चालू आहेत त्याला आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. आता बऱ्याच म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड मिळून 40 ते 45 जणांचा आम्ही ते तक्रारी केल्या, त्याच्या सुनावण्या झाल्यात, ऑर्डरसाठी रिझर्व्ड आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची पण आता मुदत वाढली, पण बऱ्याच ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऑर्डरसाठी रिझर्व्ड आहे. आणि जरांगेची हे सगळे आता उठाठेव चालू आहे ना, ही फक्त त्यासाठीच आहे की आता विरोधात ऑर्डर नाही गेल्या पाहिजे, ही प्रमाणपत्र फेटाळली नाही पाहिजे. आता याच्यामध्ये आम्ही ते रोहित पाटील हे फेटाळलं होतं पुणे समितीने, त्याच्या विरोधात ते हायकोर्टात गेले. आम्ही हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टाने पण त्यांचं ते फेटाळलं. म्हणजे आम्ही एन केन प्रकारे कुठेही तुम्ही हे करताल, आम्ही तिथं आम्ही चॅलेंज करू. पण विषय असा आहे की आम्ही कुठपर्यंत जाणार? सरकारची नैतिक जबाबदारी नाहीये का? एका वाचा शिवरा हेकेखोर मुजोर माणसाच्या हट्टामुळं ही प्रमाणपत्र द्यायची, ह्या पडताळण्या द्यायच्या, हे सरकार करणार आहे का? तुमची स्वतःची सोमोटो तुमची जबाबदारी नाही ही बघावी कशी चाललीत. आता IAS, IPS, MPSC, UPSC ची पण ओबीसीच्या आरक्षित जागांवर अनेक ठिकाणी, हे फक्त राजकारणामध्ये नाही, आमच्या शिक्षणाच्या पण संधी घेतल्या जातात ना, आमच्या नोकरीच्या पण संधी घेतल्या जातात. हायर एज्युकेशन, MBBS, तुमचं BMS असेल, MBBS असेल, MD असेल, याच्यामध्ये आम्हाला फी भरण्याची आमची ताकद नाही. पण तिथं पण आमच्या जर सीट
असे जर दाखल्यांनी घेणार असतील तर आमच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी काय करायचे? राजकारणाविरुद्ध एखादा दुसरा लढतो विरोधी पडलेला उमेदवार, पण त्या विद्यार्थ्यांचं किंवा ज्या नोकरीमध्ये ते कोण? मग ही सरकारची जबाबदारी नाही का त्याचे लाड पुरवायचे? असं करा ना, एक काम करा, आम्हाला फडणवीस साहेब, आम्हाला सगळ्या ओबीसीना बाहेर काढा आणि या मनोज जरांगेला आणखीन एक उपमुख्यमंत्री पद करा आणि त्याच्याच हातात सगळं द्या, कारण की आमची मंत्रिमंडळ समितीला आमच्याबद्दल काही सहानुभूती दिसत नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड देखील अनेक मराठा उमेदवारांनी कुणबीमधनं सर्टिफिकेट घेतले. काल जेव्हा मनोज जरांगे यांनी प्रेस घेतली, त्यांच्या जात पडताळणीवरती प्रश्न केले, त्यानंतर आज तुम्ही प्रेस घेताय. म्हणजे ज्यावेळेस हे सगळे त्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस तुम्ही काय नाही बोलले? आम्ही वेळोवेळी बोलतोय. आम्ही त्यांना निवडणुकीची तिकीट द्यायच्या आधी पण इथं प्रेस घेतलेली आहे. मी लक्ष्मण हाके आम्ही स्वतः होतो, ढोले पाटील होते. आम्ही सांगितलं भाजपचा डीएनए ओबीसी आहे, तर तुम्ही सगळ्यात जास्त जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागेवर ह्या कुणबींना तिकीट दिलेत ह्या भाजप पक्षाने. आम्ही कुणाचीच बाजू घेणार नाही, पण निवडून येऊन द्यायचं. बरं, आता जिथं कुठं बोगसगिरी केली त्याच्या विरोधात गेलं तरी मग भाजप आता परत त्याचीच हे धरणार आहे का, बाजू धरणार आहे का? प्रसाद लाडांना म्हणा आता आई माईवरनं फडणवीसांना शिव्या दिल्या, आता भाजपच्या कार्यकर्त्यांना कसं वाटतंय? ओबीसींना तुम्ही विचारायचं नाही, ओबीसींना विश्वासात घ्यायचं नाही. आणि जरांगेंनी जरा काय बोललं की लगेच बावनकुळेची प्रतिक्रिया, लगेच त्या उदय सामंतांचा त्यांना फोन, तुम्हाला ओबीसींची मतं नाही पाहिजेत का? त्यामुळं तुम्हाला वाटतंय ओबीसीचा अंडर करंट तुम्हाला येत्या 2029ला दिसेल. त्यावेळेस मनोज जरांगेने एकनाथ शिंदेनी सपोर्ट केला होता, रोहित पवार, राजेश टोपे आणि बीजेपीने केला. त्याच्यामुळं नॅचरली हा सगळा तमाम ओबीसी भाजपच्या मागे गेला. आमची चूक झाली मोठी, पण आता तुम्ही जे करताय आणि आमच्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या, राजकारणातल्या संधी ह्या कुणबी दाखल्यांमुळं हिरावून घेताय आणि तुम्ही ढिम्म बसताय. आता भाजपच्या विरोधात हा ओबीसी गेलेला तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये अजून एक फक्त मुद्दा असा आहे, एकच मुद्दा फक्त असा आहे की मराठा समाजाला ऑलरेडी केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस आणि महाराष्ट्रामध्ये एसीबीसीचं आरक्षण लागू आहे. केंद्रातलं ईडब्ल्यूएस 10% आहे, एसीबीसी 10% आहे. एवढं 20% आरक्षण 2 संधी असताना देखील ओबीसी मध्ये यायचा घाट का, हा विषय आमचा आहे. आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे, तुम्हाला मराठा समाजाला निश्चित आरक्षण आहे वेगळं, त्याच्यात कुणी येत नाही. असा कुठलाच समाज नाही अख्ख्या देशामध्ये ज्याला 3-3 आरक्षण भेटत आहेत. ओबीसी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस अख्ख्या देशामध्ये कुठला समाज नाहीये, फक्त मराठा समाज तो घेतोय. आणि त्याच्यावर सरकार काय करतंय याचा आमचा प्रश्न आहे.